केसर तिलक Hello, hello, chick, hello, chick, hello, chick, hello, hello, chick, hello, chick, hello, chick, hello, chick, hello, chick, hello, 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 chick, hello, chick, hello, 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 chick, hello, chick, hello, 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 chick, hello, 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 chick, hello, chick. बरोबर आहे. थँक्यू. आई एकविरा फाउंडेशन दहीहंडी सराव शिबिर सोहळा पालघर जिल्ह्यामधील सर्वात मोठा दहीहंडी सराव शिबिर सोहळा आणि त्या सराव शिबिराचा उद्घाटन सोहळा म्हणजेच या कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय आशुतोष पाटील यांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. त्याचबरोबरीनं आई एकविरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक रोहितदादा पाटील हे सुद्धा त्यांच्या साथीने असणार आहेत. थोड्याच वेळात हंडीचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या सराव शिबिरामध्ये ज्या ज्या गोविंदा पथकाने भाग घेतलाय त्यांचं प्रत्यक्षीकरण त्यांचं सादरीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी मी आशुतोष पाटील आणि रोहितदादा पाटील यांना विनंती करेल की आपण समस्त कार्यकर्त्यांच्या समवेत सभासदांच्या समवेत हंडीजवळ यायचंय आणि हंडीचं पूजन करायचंय. हाल 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 शिक धूपबत्ती केली जाते आणि मटकीचं पूजन आणि जाग्याबद्दल जो मान दिला जातोय. आजच्या रचनेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना येथे सादरीकरण दाखवणाऱ्या सर्व गोविंद पथकांपैकी कोणालाही कोणत्या प्रकारची इजा व्हायला नको यासाठी विनवणी आणि आपली परंपरा जपत असताना आमच्या महिला भगिनी पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी सराव शिबिर 2025 हा सोहळा आणि या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडत असताना दिसतोय. संपूर्ण महिला मंडळ आणि त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक या सराव शिबिराचे मुख्य आयोजक सन्माननीय आशुतोष पाटील आणि आई एकविरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रोहितदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गोड स्वप्न आणि त्या स्वप्नाची पूर्तता आज होते. खूप जणांना या सराव शिबिराची प्रतीक्षा होती, उत्कंठा लागलेली होती आणि आज अखेरकार तो दिवस उजळलाय 3 ऑगस्ट आणि या 3 ऑगस्टच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा दहीहंडी सराव शिबिर सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. हंडीचं पूजन समस्त महिला भगिनींच्या शुभ हस्ते केलं जातंय. उपस्थित सर्व आमचे वक्रतुंड बाळगोविंद पथकाचे मेंबर्स आई एकविरा फाउंडेशनचे सर्व सभासद पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक असा सोहळा जो समस्त दहीहंडी प्रेमींच्या मनामध्ये एक वेगळंच स्थान निर्माण करून गेल्या. मागील 3 वर्ष हे असं स्वरूप ज्या स्वरूपाला बघण्यासाठी समस्त विरारकर वसईकर आणि पालघर जिल्ह्यातील दहीहंडी प्रेमी उत्सुक असतात आणि हा सोहळा यावर्षी वेगळ्या थाटात भव्य रूपात आपल्या समोर सादर होताना दिसणार आहे. पारंपरिक पद्धतीने हंडीची पूजा केली जाते. दहीहंडी हा सण, दहीहंडी आमचा मान, दहीहंडी आमची प्रतिष्ठा आणि दहीहंडी आमचं एक असं एक व्यसन आहे ज्या दहीहंडीचा
स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतरचा चोरहंडीचं रूपांतर सराव शिबिरामध्ये झाल्यानंतरचा हा काही सोहळा आज मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या लेवलवरती करत असताना आमच्या एकविरा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रोहित दादा पाटील आणि आशुदादा पाटील यांची संपूर्ण टीम श्रीफळ वाढवलं जाणार आहे सन्माननीय आशुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मनोलपाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवते बोला गणपती बाप्पा बोल बजरंग बोला बोल बजरंग तुझ्या नामात रे गोडवा केशवा सन्माननीय रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवलं जाते बोला आई जीवदानी माते की तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा आमच्या संपूर्ण वक्रतुंड बाळ गोविंदा पथकातील बाळ गोविंदा या ठिकाणी आपल्या रोजच्या पोझिशन मध्ये ज्या ज्या वेळेला हे पूजन म्हणा किंवा आवाज दिला जातो त्यावेळेला ज्या पद्धतीमध्ये ज्या प्रकारामध्ये बसलेले असतात मंगेश श्रीफळ वाढवतात वक्रतुंड बाळ गोविंदा पथकाचे प्रशिक्षक थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्या अगोदर दहीहंडीचं पूजन आणि त्यानंतर प्रात्यक्षिकरण प्रत्येक गोविंदा पथकाचं ज्या गोविंदा पथकाने या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सराव शिबिरामध्ये आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आपल्याला दिलेली वेळ आहे आणि त्या वेळेप्रमाणे आपण येऊन आल्याची नोंद करायची जेणेकरून तुमचं सादरीकरण दाखवण्यास सुरुवात केली जाईल नियमावली थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे हितेश जर आपण आलेला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचायचं हितेश मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा सन्माननीय आई एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित दादा पाटील आणि आशुदादा पाटील यांना विनंती करेल की आपण मंचावरती या आणि आदरपूर्वक आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय उर्वरित सारे आई एकविरा फाउंडेशनचे सभासद मेंबर्स आपल्याला विनंती आपण आपापल्या पोझिशन घ्यायच्या आहेत आणि वक्रतुंड बाळ गोविंदा पथक आपण मागील वर्षाप्रमाणे या वर्षी त्या दहीहंडीच्या चारही बाजूने कोणतेही प्रेक्षक आतमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आताच तयारीला लागा मंगेश आणि टीम हळूहळू दहीहंडी आता आपल्या जागेवरती जाते ज्या स्तरावरती आपण दरवर्षी नेऊन ठेवत असतो ही ती गदा आहे या वर्षाची एक वेगळी पेशकश म्हणून ही गदा आणि त्याला ती हंडी बांधली जाते ज्या वेळेला या दहीहंडी सराव शिबिराचा अंतिम विजेता कोण हे ज्या वेळेला माहीत पडेल त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून ही मानाची हंडी या सराव शिबिराची हंडी फोडली जाणार आहे आज रात्री त्या अगोदर प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर केले जातील आणि त्यांच्यामधला जो विनर असणार आहे त्यांच्या हस्ते ही हंडी फोडली जाणार आहे हितेश आपण आलेला असेल तर प्लीज मंचावरती या बाळ हुरु हुरु पाहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी रे तैसा तुका तळमळी हरे कृष्णा हरे काना मनरंजन